हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर श्रीकृष्ण म्हणाला, हे परवरदिगर, हा युधिष्ठिर राजा आलाय आणि त्याचे हे भाऊ आहेत. तुम्ही चला, यांनी एका यज्ञाचं अनुष्ठान केलंय. तुम्हाला आम्ही आमंत्रित करायला आलो आहोत, निमंत्रण द्यायला आलो आहोत. तर परमात्मा म्हणाले सुदर्शनच्या रूपात की मी या भक्ताला म्हणालो होतो की मला 100 यज्ञांचं फळ दे, तेव्हा मी येईन, माझी ही अट तू मान्य कर. तेव्हा श्रीकृष्णजी म्हणाले, हे भगवान, तुमची वाणी आहे. परमात्म्यांनी 4ही युगात हेच ज्ञान दिले जे आज तुमच्या समक्ष प्रत्यक्ष आहे. श्रीकृष्णजी म्हणाले, तुमची वाणी आहे प्रभू. संत मिलन को चालिए तज माया अभिमान और जो जो कदम आगे रखे ओ हे एक समान. हे द्वारकाधीश आणि हे दिल्लीचे राजा आपल्या समोर आले आहेत. भगवान, आपण तर अंतर्यामी आहात, आपण पाहू शकता. आज यांच्यात कोणताही अभिमान नाहीये. आता पहिल्यांदा भीमाला तर असं वाटत होतं की श्रीकृष्णजी सोबत तर आपला यज्ञ कसाही पूर्ण होणारच आहे. आता श्रीकृष्णजीही फ्युज्ड झाले. भीम देखील उभ्या उभ्या कापू लागला आणि म्हणाले, तुम्ही यांच्या हात ढोकावून पहा, यांच्यात जरासाही अभिमान आज राहिलेला नाही. आणि आपली वाणी आहे, संत मिलन को चालिए तज माया अभिमान और जो जो कदम आगे रखे ओ हे एक समान. तिथपासून इथपर्यंत जेवढी आपली पावले आहेत तुम्हाला समर्पित आहेत. आणि एक पावलाचं फळ एक यज्ञासमान आपलीच वाणी, आपलं विधान हे सांगत आहे. हे परमेश्वर, हे 100 आपण ठेवा, उरलेले आमच्या झोळीत टाका. साधू भूखा भाव का धन का भूखा ना, और जय कोई धन का भूखा वो साधू भी ना. तर परमात्मा म्हणाले, बाबा ठीक आहे. आता जेव्हा भीम आधी गेला होता तेव्हा जेव्हा सुदर्शनजी ही गोष्ट बोलले होते की तुम्ही खूप अत्याचार केले आहेत, युद्ध तसेच नाही, तुम्ही लाखो करोडो बहिणींना विधवा केले आहे, तेव्हा त्याने फुशारकी मारली होती की युद्ध असे जिंकता येत नाही बाबाजी. आपल्या हिमतीवर जिंकले आहे. गदेने एकाला मारले तर 20 मरत होते माझ्या दराऱ्याने, आणि आपल्या हिमतीवर, ताकदीवर हे युद्ध जिंकले आहे. जेव्हा तो गेला तो ऐकूनही काहीच म्हणाला नव्हता. आता परमात्मा म्हणाले, बघू आता याची मस्ती जिरवू, किती ताकदवान आहे. तर त्याने परमात्म्याची माळ ठेवली होती कबीर देवजींची, सुदर्शनच्या खुंटीवर टांगलेली होती. आणि परमात्मा बसले होते खाली एका चटईवर. आणि ते म्हणाले, बाबा पहिलवान दादा, एक माझी माळ काढून दे तर मी तुझ्याबरोबर येईन. भीम पोचला तिथे ती माळ काढण्यासाठी आणि चिकटला, असा जशी वीज खेचून घेते तसं. खूप जोर लावला पण निघत नव्हती. तेव्हा परमात्मा म्हणाले, काय झाले पैलवान, तुला खूप वेळ लागला. सोडून तो दूर उभा राहिला, म्हणाला, माझ्याकडून नाही होते हे. परमात्म्याने असा हात पुढे केला, आपोआप निघून आली माळ त्यांच्या हातात. तेव्हा परमेश्वर म्हणाले, त्या दिवशी फुशारकी मारत होतास की मी एक गदा मारली तर 20 जण मरत होते, आता तुझी शक्ती कुठे गेली. भीमाने मान खाली घातली. तेव्हा त्यांना असा विश्वास बसला की हे संत नक्कीच कोणीतरी मोठे आहेत. तेव्हा ते परमेश्वराला घेऊन आले सुदर्शनच्या रूपात. तर काय म्हणतात, भक्ती करे बिन भाव रे सो कोने काजा. भक्ती भाव न ठेवता जे कोणी दान करतात त्याचा काही उपयोग होत नाही. व्यंजन 36 प्रोसियाता द्रौपदी राणी बिन आदर सत्कार रे कई संक ना बाणी. आता जेव्हा परमात्मा तिथे पोहोचले, ते मंडलेश्वर बसले ऋषी महर्षी. आणि जेव्हा युधिष्ठिरने हे म्हटलं होतं की परमेश्वरा, या ऋषी महर्षींनी देखील आपलं काम झालं नाही तर आपलं काम कोणाकडून होईल. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, हे सत्साधक नाहीत,
हे सत्साधना करत नाहीत, हे तर मायेचे सिद्धीचे पुजारी आहेत. आणि श्रीकृष्णाने असा आपला हात वर केला सर्वांच्या दिशेला आणि म्हणाला, बघ युधिष्ठिर, यांचे चेहरे बघ, पुढचा जन्म यांना कोणता मिळणार आहे ते. कोणी तर आपल्या आसनावर गाढव बनून उभा आहे, कोणी कुत्रा, कोणी कोंबडी, कोणी मुंगी, कोणी हत्ती, असे कोणी. म्हणतात पुढचे जन्म यांचे हे असे असतील, या मंडलेश्वरांचे, ऋषी महर्षींचे. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, भगवान, ही लीला थांबवा, माझ्याकडून त्यांची ही दिशा बघवली जात नाहीये. श्रीकृष्ण म्हणाले, ही लीला नाहीये, हे सत्य आहे, यांच्याबरोबर हेच होणार आहे. आता जेव्हा परमात्मा तिथे पोहोचले, एक जसा गरीब व्यक्ती, ग्रामीण, आजपासून 50-60 वर्षांपूर्वी सारखा पोशाख होता, आखूड धोतर, पायात तुटलेल्या चपला, केस थोडे थोडे मोठे झालेले, विखुरलेले, कित्येक दिवस झालेत आंघोळ करून, अशा स्थितीत. आणि ते बसलेत सगळे छानपैकी स्नान करून, धुतलेले कपडे घालून, सर्व महर्षी मंडलेश्वर. ब्राह्मण म्हणवतात 3-3 वेळेला नाहतात. जेव्हा परमात्म्याने तिथे प्रवेश केला, सर्वजण तोंडाजवळ उपर्ण धरून हसू लागले. हा अंडला पकडून हा करेल यांचा यज्ञ पूर्ण. आणि ते काय बोलत आहेत आपापसात, की यांचीच पाप खूप मोठी आहेत बाबा, हा यज्ञ कसा पूर्ण होणार, करोडो व्यक्ती मारल्यात यांनी. अरे जेव्हा यांनी इतकी पाप करून ठेवले, तेव्हाच तर तुम्हाला बोलावले सांडांनो, नाहीतर तुमचं काय काम होतं, हे दुःखच भोगायचं होतं. तर काय गाडायचंय तुम्हाला, तुम्हाला गाडायला आणलं होतं. तर आले समर्थ आता तिथे बसले, आसन घालून दिले श्रीकृष्णजींनी. आणि श्रीकृष्णजी म्हणाले की द्रौपदी, या महापुरुषाच्या भोजन करण्याने तुझे काम होईल, चांगलं भोजन बनव. द्रौपदीने स्वतःच्या हाताने केलं, नोकरांवर नाही सोपवलं, दासींवर. कुठे चूक नको राहायला. आपल्या हाताने भोजन बनवलं, वेगवेगळे पक्वान्न बनवली, कचोरी, पकोडी, खीर, हलवा, दही, वडे, वेगवेगळे, डाळ, भाजी आणि जेवण बनवून. कारण की पूर्वी तर चुली असायच्या, लाकडं वापरायचे. तर तासात 1.5 तासात ते तयार झालं. एका थाळीत वाढून वेगवेगळे व्यंजन महात्म्यांच्या समोर ठेवले. आता तो सुदर्शन जो होता तिथे तर मालक बसले होते, सुदर्शनची भूमिका करत होते. सुदर्शनने एक नियम केला होता की रोज तो फक्त 5च घास खायचा. जसं काही पण भोजन आहे सर्व एकत्र करत, आणि असे 5 वेळा खाऊन ते जेवणावर संयम ठेवत होता तो, अन्न आणि जलावर. त्याच्या पुढे काही खात नसे. तर असे त्यांनी जेवढे लागत होते 5 वेळा खाण्यासाठी, थोडे थोडे सर्व पदार्थ ताटात ठेवले वाट्यांमध्ये. मग त्यांची अशी खिचडी बनवली. लागतो खिचडी बनवायला, सर्व मिसळायला लागले. तर द्रौपदीने हा विचार केला की आज असं चविष्ट जेवण बनवले संतासाठी, हे फळं कंदमुळं खाणारी व्यक्ती, आणि अशा प्रकारे स्वादिष्ट जेवण वेगवेगळं चाखेल आणि आपली बोटं चाटत राहील. जेव्हा द्रौपदीने पाहिलं की याने तर सर्व काम बिघडवलंय, तर तिच्या मनात दोष निर्माण झाला की राहिला क्षुद्र तो क्षुद्रच. कारण की सुदर्शनजी वाल्मिक जातीचे होते. म्हणाली की राहिला क्षुद्र तो क्षुद्रच, याला खाण्याबद्दल पण माहिती नाही. मी तर 2 तास डोळे फोडून घेतले धुरामध्ये आणि याने सर्व नाश केला. असा दोष मनात आणून तोंड वाकडं करून ती आत निघून गेली. आता तिथे जेव्हा एक घास खाल्ला, ते सर्व मिसळून एकदा शंख वाजला, दुसरा घास खाल्ला, दुसऱ्यांदा वाजला, असे 5 घासात जेवढे खायचे होते तेवढे खाल्ले. तर 5 वेळा शंख वाजला आणि वाजून थांबला. तेव्हा युधिष्ठिर गेला भगवान श्रीकृष्णाजवळ की भगवान, आपली दया झाली, आपलं काम झालं, साध्य झालं, शंख वाजला. श्रीकृष्ण म्हणाला, नाही, हा शंख वाजला नाही बाबा, हा तर खूप वेळ अखंड वाजला पाहिजे, थांबला नाही पाहिजे. यात तर खंड पडला, 5 वेळाच वाजला. तेव्हा युधिष्ठिराने विचारले, भगवान आता कोणाला घेऊन याल? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला की बाबा, आता पृथ्वीवर कोणी शिल्लकच नाही. या महापुरुषाच्या एका केसासमान 3 लोक नाहीत, परंतु आपल्या घरात काही त्रुटी आहेत, ज्यामुळे इथे गोष्ट बिघडली आहे. कबीर परमेश्वर देखील म्हणतात, सतगुरु के दरबार में कमी काहे की ना, अनसा मौज नहीं पावता तेरी चूक चाकरी में. आपल्याला जर इथून पूर्ण फळ मिळत नसेल तर तुमची काही मर्यादेमध्ये त्रुटी आहे, ती दुरुस्त करा, मग बघा तुमचा थाट. तर श्रीकृष्णाने बघितले की द्रौपदीने काम बिघडवलेले दिसत आहे. तिला बोलावलं
आणि विचारलं, खरं सांग भगिनी, महात्म्याने जेव्हा हे भोजन केलं तुझ्या मनात काही दोष आला होता? की म्हणाली, हो जी, खूप आला होता. तर नालायक, तू तर काम बिघडवलेस सगळं. सांग आता याला कसं प्रसन्न करून घ्यायचं? तुझ्या मनात काय आलं? तेव्हा ती म्हणाली, मी तर हा विचार केला होता की असं चविष्ट जेवण बनवेन आणि मी माझ्या हाताने बनवलं होतं, नोकरांकडून मदत नाही घेतली की कुठे मीठ मिरची कमी नको राहायला. आणि असा विचार केला होता की महात्मा जर जेवले तर माझे सर्वदूर गुणगान गातील. माझ्या द्रौपदीने असे जेवण बनवले बाबा, कधीही पाहिले नव्हते असे. आणि जसं त्याने सगळंच काम बिघडवलं तर माझ्या मनात दोष उत्पन्न झाला महात्म्याविषयी की हा कसला महात्मा, याला जेवताही येत नाही. तर श्रीकृष्ण म्हणाला, द्रौपदी, तू बट्ट्याबोळ करून ठेवलास. आता तू जीव घालून त्याच्यावर उपकार केलेले नाहीस, तर त्यानेच तुझ्यावर तुझ्या घरी घास खाऊन उपकार केले आहेत. आणि तुझं कर्तव्य संतांसमोर भोजन ठेवायचं आहे, त्यांच्या क्रियांकडे बघायचं नाही. आणि साधू संत चाखून खाणारे नसतात भगिनी. तर म्हणू लागली, भगवान माझ्याकडून चूक झाली, काही समाधान सांगा की यांचे पाय धुवून पी. जेव्हा तुझ्या आतील पाप कटतील तेव्हाच तुझे हे काम पूर्ण होईल. द्रौपदीने एक परात उचलून आणली, मोठी थाळी आणि पाण्याचा जग ठेवला भगवानासमोर, हात जोडले आणि प्रार्थना केली की भगवान क्षमा करा, चरणामृत द्या दाता, आमचे कल्याण व्हावे. परमात्म्याने दोन्ही चरण उचलले, थाळीत ठेवून धुवून घेतले आणि तांब्यात घेऊन अर्धे प्यावे द्रौपदीने. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला की भगिनी, अर्धे मला देखील दे, कारण की अशा महापुरुषाचे चरणामृत. आता इथे श्रीकृष्णाचे देखील डोळे उघडले होते की हा 5 वेळा तर शंख यांच्याकडून वाजला, आमच्या खाण्यामुळे तर वाजला नाही, श्वास देखील घेतला नाही या शंखाने. तर बुद्धिमान व्यक्तीला हा संकेत खूप असतो. तर त्यांनी विचार केला, परमशक्ती आहे, माझा देखील उद्धार होईल. म्हणू लागली, भगिनी अर्धे मला देखील दे. तर अर्धे श्रीकृष्णाने प्यायले. तर गरीबदास म्हणतात, वाल्मीक का चरणामृत पिया थरे कृष्णचंद्र करतारा. तुम्ही ज्याला कृष्णचंद्र भगवान म्हणता त्या वाल्मिकच्या चरणांची धूळ प्यायले असं म्हणतात. भक्ति करे बिन भाव रे सो कोने काजा. और विदुर का जीवन चले गए तो दुर्योधन राजा. विनन सती सो परोसिया जा द्रौपदी राणी. और बिन आदर सत्कार कही ना संख रे बाणी. पुण्यात्म्यांनो, या सत्संगाच्या वचनांच्या आधारे तुम्ही तुमचं जीवन सुखी करायचे. समर्थांशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही असं म्हणतात. 30 करोड़ यज्ञ में आए वो संस 88 सारे. 12 कोटि वेद के वक्ता वो सुपच का शंख बजारे. मन तू पावे गया अपना किया रे, भोग गया अपना किया रे. म्हणतात की 56 करोड़ जहां थे या दो, उनसे शंख न बाजा ना दू. एक वाल्मीकि नीचे कुल साधू, जिन शंख पंचायन पूरा ना दू. की म्हणतात, और गनो माया के पूता. हे तर फक्त मायेचे पुजारी होते, जेथे 33 करोड 88 हजार ऋषी सारे बसले होते. म्हणतात, सुपच कडून शंख वाजला. सतभक्ती आणि समर्थांच्या शरणामध्ये जो होता त्याने त्या 3 तापांचा नाश झाला. श्रीकृष्णांकडून देखील झाला नाही. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा, पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टी रचनाकार कबीर परमेश्वरजींच्या असीम परवानगीने तुम्ही सगळे पुण्यात्मे सत्संग ऐकायला उपस्थित झाला आहात. प्रथम तर या प्राण्याला मानव शरीर मिळणे सुदुर्लभ आहे. मानव शरीर प्राप्त प्राणी एक खूप पुण्यकर्मी प्राणी असतो. आणि मानव शरीर 2 प्रकारे प्राप्त होते. एक तर विधान आहे परमात्म्याचे की प्रत्येक जीवाला एक टर्न वाईज, क्रमानुसार, म्हणजे एक सायकल बनवून ठेवले आहे, एक चक्र बनवून ठेवले आहे की कसा पण प्राणी असू दे, 84 लाख प्रकारच्या
प्राण्यांच्या शरीरात अनेक यातना भोगल्यानंतर एक मानव शरीर अवश्य प्राप्त होते आणि त्या मानव शरीर प्राप्त सुसंधीला तो गमावून बसतो, भक्ती करत नाही, परमसंत प्राप्त होत नाहीत. तर मग त्याला इतक्याच 84 लाख प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरात यातनांचा सामना करावा लागतो. दुसऱ्या प्रकारचे ते पुण्यात्मे असतात, मानव शरीर प्राप्त प्राणी, ज्यांनी कोणत्या तरी जन्मात परमात्म्याची भक्ती केलेली असते आणि त्या भक्तीच्या आधारे त्यांना ओळीने कितीतरी जन्म पण प्राप्त होतात मनुष्याचे. ते असतातच त्याचे पूर्वसंस्कार भक्ती केलेले आणि त्या कितीतरी शरीरात, मानव शरीरात, मनुष्य जीवनात जर त्याला परमसंत नाही भेटले तर तो प्राणी परत 84 लाख योनीमध्ये त्या चक्रात सापडतो. सगळ्यात पहिल्यांदा ते पुण्यकर्मी प्राणी आहेत ज्यांना मानव शरीर आज प्राप्त आहे. दुसऱ्या प्रकारचे ते अजून चांगले नशीब असलेले प्राणी आहेत, परमात्म्याचे मानव शरीर प्राप्त आहे आणि परमात्म्याच्या प्रति तळमळीने कुठे ना कुठे व्यस्त आहेत, फिरत आहेत, भटकत आहेत. आणि तिसऱ्या प्रकारचे ते आहेत ज्यांना सद्गुरू भेटले. मानव शरीर प्राप्त प्राण्यांना ज्यांना सद्गुरू भेटले तर त्यांचे नशीब उघडले. तुम्ही त्या पुण्यात्म्यांपैकी आहात. तुम्हाला मानव शरीर प्राप्त आहे आणि हा दास एका सद्गुरूच्या रूपात तुम्हाला भेटला आहे. तुमचे नशीब इतर प्राण्यांपेक्षा, अन्य माणसांपेक्षा वेगळे आहे. इंग्लिशमध्ये गुड, बेटर, बेस्ट हे 3 प्रकारचे शब्दप्रयोग असतात एका चांगल्या वस्तूसाठी, चांगल्या जंटलमनसाठी. तर तुम्ही त्या बेस्ट क्वालिटीचे नशीब असलेले पुण्यकर्मी प्राणी आहात, नशीबवान आहात. तुम्हाला हा सतलोक आश्रम बरवाला, जिल्हा हिसार, हरियाणामध्ये यथार्थ भक्ती मिळाली आणि सत्साधना, सत्ज्ञान आणि ते सत्साहेब म्हणजे अविनाशी परमात्मा, या तिन्ही वस्तू, हे तिन्ही पदार्थ तुम्हाला सहज प्राप्त झाले. तुम्ही त्या परमात्म्याचे ते हिरे मोती लाल आहात ज्यांच्यासाठी ते स्वतः युगांपासून भटकत आहेत. परंतु तुम्ही काळाची भांग खूप प्यायली होती, ज्या कारणाने तुम्ही आणि आम्ही सगळे त्या आपल्या पित्याला ओळखू नाही शकलो. आपण त्याचे बोट पकडले नाही. आपण त्या काळाचे बेईमानाचे बोट पकडले आपले पिता जाणून, आणि त्याने आपल्याला फसवले आणि त्याने इथे आपले मजूर बनवून ठेवले. आणि हा असा फसवणारा आहे, याने आपल्याला या त्रिगुणमयी मायेची भांग पाजली. आणि जोपर्यंत ही नशा आपली उतरणार नाही तोपर्यंत आपण आपल्या परमपित्याला ओळखू शकणारच नाही. तर सतलोक आश्रम बरवाला, जिल्हा हिसार, हरियाणामध्ये तुम्हाला अँटीबायोटिक हे यथार्थ ज्ञानरूपी प्रवचन, हे यथार्थ ज्ञान समजवून ऐकवून तुमची ती काळाची भांग उतरवली जाते. आणि ज्यांची भांग उतरली, रात्री पण अश्रू येतील तुमच्या डोळ्यातून. आपण कुठे फसून जीवन नाश करत होतो, आपण कोणाला भगवान मानून बसलो होतो, आपण काय टार्गेट घेऊन जगत होतो, उद्देश काय होता आपल्या जगण्याचा? एक माया जोडणे, संपत्ती जमवणे, बंगला बांधणे, वरची पोस्ट प्राप्त करणे, बँकेत खूप जमा करणे, खूप खूप पैसे. आणि जर पुढच्या दिवशी मृत्यू झाला, ते जमा केलेले इथेच राहून जाते. ते जोडताना, पैसे जमा करताना जितके पाप गोळा केले होते ते सोबत लादून निघून जातो.
आणि 84 लाख योनींमध्ये आपण कष्टावर कष्ट उचलत राहतो. यापेक्षा मोठी फसवणूक या प्राण्याच्या सोबत अजून होऊच शकत नाही की मानव शरीर प्राप्त करून आणि आपण केवळ ते ओझे वाहण्यात गुंतलेले आहोत. सांसारिक परंपरांसाठी आपण माया जमा करत आहोत. एका तऱ्हेने जमा केलेले 2 नंबरचे काम केले, लाच घेतली, चोरी केली आणि मग बंगला बनवण्यात घातले किंवा विवाहात खर्च केले. त्या पापांचे ओझे घेऊन स्वतः निघून गेला. ते सगळं काही इथेच राहिलं. तर पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचे. तुम्हाला हे सत्वचन ऐकायला मिळत आहे. पूर्ण विश्व आणि असंख्य ब्रह्मांडात जितके पण प्राणी आहेत, ही सगळी कबीर परमात्म्याची मुले आहेत. ते सगळ्यांचे जनक आहेत. ते आपल्या सगळ्यांसोबत समदुःखी आहेत. आपल्या दुःखांना तेच ऐकू शकतात आणि तेच निवारण करण्यायोग्य आहेत. दुसरे कोणी सक्षम पण नाहीये. आपण जरी कोणासमोर आपले ॲप्लिकेशन, आपली प्रार्थना लावून बसलो आहोत, जे काम मुख्यमंत्री स्तरावरचे आहे आणि आपण प्रार्थना करत आहोत पटवारीसमोर, तर आपल्यासारखा मूर्ख नाही. जो पूर्ण आयुष्यभर तिथे विनंती करत राहिला, तो काही नाही करू शकणार. तर ज्या भगवानांची, ज्या देवी देवतांची आपण पूजा करत होतो, ज्यांच्याकडे आपण आपल्या सुखाची डिमांड करत होतो, ते सुख देऊच शकत नाहीत. ते तर कबीर परमेश्वर, जे सर्व शक्तिमान आहेत, सर्व सक्षम आहेत, जे आपल्या कपाळावरचे लिखित पण बदलू शकतात, केवळ त्याच परमात्म्याच्या स्तराचे काम होते. आपल्याला आजपर्यंत त्या परमात्म्याचेच ज्ञान नाही झाले की तो परमात्मा कोण आहे. आत्मा ज्या दिवसापासून भगवानापासून विभक्त झाला होता आणि या काळासोबत इथे आला होता, त्या दिवसापासून याला ही जाणीव झाली होती की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि माझे खूप मोठे खूप जे सुखमय स्थळ सुटले आहे, जसे माझे काही हरवले आहे. याने आपल्याला या त्रिगुणमयी मायेच्या द्वारे सगळ्यांना मध्यधुंद केले. सगळ्यात पहिल्यांदा या काळाने 3 पुत्र उत्पन्न केले दुर्गेच्या संयोगाने. दुर्गा या काळ भगवानाची पत्नी आहे. आपण ज्याच्या लोकात राहत आहोत, 21 ब्रह्मांडांचा हा प्रभू आहे, स्वामी आहे. हा इतका गॉड व रब आहे. तर याने आपल्याला इथे अडकवून ठेवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ही भांग तयार केली. रजगुण युक्त केले आपल्या मोठ्या मुलाला ब्रह्माजीला आणि सत्गुण युक्त केले आपल्या मधल्या पुत्राला, मधले पुत्र विष्णूजीला, आणि सगळ्यात 3ऱ्या नंबरच्या आपल्या मुलाला शंकराला, शंकरजीला याने तमोगुण युक्त केले. आता ना या ब्रह्मा विष्णू महेशच्या हातातली गोष्ट आहे. जसे मिरची आहे, आता मिरची बनवली. आता मिरचीचा काय दोष आहे? त्यात तो गुणच असा आहे. तर मिरचीच्या हातातली गोष्ट नाहीये की ती मिरची आपल्या गुणांना स्वतः संपवू शकेल. याच प्रकारे हे तिन्ही देवता जरी आपल्या लोकात राहतात, वरच्या वरती, आपापली या तिघांची वेगवेगळी राजधानी आहे. तिथे बसून हे तिन्ही लोकातील प्राण्यांना, पृथ्वीलोक, वर स्वर्गलोक आणि खाली पाताळ लोकातील या तिन्ही लोकातील प्राण्यांना हे प्रभावित करत आहेत. हे त्यांचे इन्चार्ज बनवले आहेत. हे 3 मंत्री समजा, एक विभागाचे. रजोगुण विभागाचे ब्रह्माजी, सत्वगुण विभागाचे विष्णूजी आणि तमोगुण विभागाचे हे शंकरजी. आता जसे स्वयंपाकघरात मिरचीची फोडणी दिली जाते, मूळ वस्तू साकार रूपात स्वयंपाकघरात आहे मिरची आणि भाजी, आणि त्या मिरचीचे तिथून निघालेले सूक्ष्म तरंग, त्याचा जो प्रभाव इतर खोल्यात, इतर रूम्समध्ये बसलेल्या
प्राण्यांना, घरातील सदस्यांना पण प्रभावित करत आहे आणि यांना शिंका यायला लागतात, तर त्या व्यक्तींच्या हातातली गोष्ट नाही की त्या शिंकांना थांबवू शकतील. तर पुण्यात्म्यांनो, तुम्हाला व आम्हाला, इन्क्लुडिंग ब्रह्मा विष्णू महेशजींना, या काळ भगवानाने आपल्याला विवश करून इथे ठेवले आहे. या ब्रह्मा विष्णू महेशजींच्या शरीरातून ती किरणे निघतात, ते तरंग निघतात आणि आपल्या तिन्ही लोकातील प्राण्यांना त्या शिंका येत आहेत. कोणकोणत्या शिंका? काम, क्रोध, मोह, लोभ आणि अहंकाराच्या. आणि यांना थांबवणे तुमच्या हातातली गोष्ट नाही. याचा विकल्प सांगितला आहे परमात्म्याने. एक अल्टरनेट सांगितलाय की सद्गुरूचा शोध घ्या. आणि सद्गुरू कोण असेल, सद्गुरूची ओळख काय असेल, हे आपले सगळे सद्ग्रंथ पण सांगतात. सद्गुरूची सगळ्यात पहिली ओळख सांगितली आहे कबीर परमात्माजींनी आपला प्रिय आत्मा धर्मदासजींना, की जो संत मम सत शब्द दरढ़ावे, वाके संग सब राड बढ़ावे, ऐसी संत महंतन की करनी और धर्मदास में तो से वर्णी. पहिली ओळख सांगितली आहे की जो माझा प्रिय हंस, जो माझा पाठवलेला दास, ज्याला मी सद्गुरू बनवून पाठवीन. सद्गुरूचा अर्थ होतो खरे ज्ञान प्रदान करणारा. आणि खरी साधनाच ज्याच्याजवळ असेल आणि तो अधिकारी असेल, ते नाम दान करण्याचा, सगळ्या मर्यादांचे तो पालन करत असेल, जसे सगळ्या कंडिशन्स पूर्ण असतील, तर तो सद्गुरू असतो व तो माझ्या खऱ्या ज्ञानाचा जो प्रचार करतो. जसे कबीर पंथ तर अगणित आहेत, कबीर पंथात गुरु अगणित आहेत आणि सगळे प्रचार करतात. कोणाचा कोणता विरोध विवाद नाहीये. आणि या दासाने ज्या दिवसापासून हे खरे ज्ञान देणे प्रारंभ केले आहेत, त्या दिवसापासून सगळ्या बाजूंनी विरोधाला सुरुवात झाली होती. परंतु परमात्मा सोबत असतो तर विरोध लास्टमध्ये व्यर्थच होईल त्या लोकांचा आणि त्यांना पश्चात्तापाशिवाय काही मिळणार नाही. ही तर पहिली ओळख सांगितली आहे. मग दुसरी सांगितली आहे की सतगुरु के लक्षण कहूँ मधुरे बैन विनोदे, 4 वेद 6 शास्त्र वो कहे 18 बोधे. सद्गुरूचे दुसरे लक्षण सांगितले आहे की तो एक विशेष ज्ञान प्रदान करणारा असतो आणि सर्व सद्ग्रंथांना आधार मानून आपल्या ज्ञानाचा प्रचार करतो. सगळ्या सद्ग्रंथांचा, सगळ्या धर्माच्या मूळ ज्ञानाचा तो ज्ञाता असतो. मग श्रीमद भगवद्गीतेत 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात व 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात एक विशेष प्रमाण दिले आहे. गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे. श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजी यांचे पूज्य पिता जे आहेत हे, आणि या तिघांची माता दुर्गा आहे. तर त्याच्या लोकात आपण राहत आहोत. हा काळ आहे, याला शाप मिळालाय. 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांच्या सूक्ष्म शरीराला याच्या 21व्या ब्रह्मांडात एक तप्तशिला आहे, जे एक खूप गुप्त स्थान आहे. याच्या व्यतिरिक्त इथला प्राणी कोणी नाही पोहोचू शकत. अशा गुप्त स्थानावर याने आपले जे आहे एक भोजनालय बनवून ठेवले आहे. तर 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्याच्या सूक्ष्म शरीराला तिथे तप्तशिळा, एक खूप मोठी शिळा आहे दगडाची, स्वतःहून ऑटोमॅटिकली गरम राहते आणि त्यावर घातले जाते. त्याच्या आतून काढून ती सूक्ष्म घाण जो प्रत्येक प्राणी संपूर्ण जीवनात आहार करतो. तुम्ही बघता इथे, चला पोळी, भोजन, काजू, बेदाणे, सफरचंद, संत्री, हलवा, खीर पण माणसाने खाऊ दे, चांगली गोष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त अजून खूप काही कचरा पण खाऊ घालतो हा. कोणी सुल्फा पितो, कोणी हुक्का पितो, कोणी दारू पितो, कोणाला तंबाखूची सवय आहे, कोणी पान खात आहे, पिचपिच करत आहे. या काय खायच्या गोष्टी आहेत? मानव आहार आहे का हा? हे का करवून घेतो? यासाठी करतो की सवयी इतक्या प्रबळ होतात की सुटतच नाहीत.
सोडण्यासाठी मन तयार नसते. आणि मन कोण आहे? हा स्वतः ज्योत निरंजन हा काळ आहे, 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. तर जीव कसा यातून बाहेर येईल? कसे सोडू शकेल विकारांना? या निरंजनचा बाप भेटेल, या निरंजनपेक्षा पण शक्तिशाली समर्थ भेटेल, तेव्हा हे मन बाजूला होऊ लागेल, तेव्हा ते दूर पळेल, तेव्हा प्राणी विकारांना सोडू शकेल. मनाला परमात्माच थांबवू शकतो, तर तो परमात्मा समर्थ कबीर परमेश्वर आहे. तर हा सगळा कचरा आपल्याला खाऊ घालतो, आपल्यासाठी हा मसाला तयार करतो तुमच्या माध्यमातून. मग ज्याने जास्त विकार केलेले आहेत त्यातून याला जास्त आनंद होतो, त्याला तप्तशिळेवर जास्त वेळ भाजले जाते, कारण त्यातून सगळी घाण काढली जाईल. जीव मरत नाही, सूक्ष्म शरीर सुरक्षित राहते, त्यात यातना खूप होत असतात. सूक्ष्म शरीरात या सगळ्या प्राण्यांना, मानव शरीरधारी प्राण्यांच्या 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांना तप्तशिळेवर हात त्यांना वाईट प्रकारे तापवतो आणि जशी खीर भाजली जाते चटक पटक असे करतात ते प्राणी, चटक पटक, आणि त्यातून सगळी घाण काढून मग त्यांना पाठवून देतो, उडवून टाकतो. तो टाईम फिक्स करून ठेवला याने ऑटोमॅटिक. मग हे प्राणी आपल्या कर्मानुसार धर्मराजाच्या दरबारात रांगेत उभे राहतात आपल्या नेक्स्ट लाईफसाठी काय आदेश असेल याचा. मग कर्मानुसार ज्याला गाढव बनवायचं आहे त्याला गाढव बनवतो, राजा बनवायचं त्याला राजा बनवतो, देव बनवायचे त्याला स्वर्गात पाठवतो. आणि 84 लाख योनींचे संस्कार आहेत, तर तिथे भटका आणि धक्के खा. याने आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला इथे थांबवून ठेवले आहे. तर या इथे जे आपल्याला या 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीता अध्याय 4च्या श्लोक 32 व 34 मध्ये एक विशेष ज्ञान दिलंय. गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे, हा काळ आहे. गीता अध्याय नंबर 11च्या श्लोक नंबर 32 मध्ये स्वतः स्वीकार करतो की अर्जुन मी काळ आहे आणि या सगळ्या लोकांना खाण्यासाठी आता प्रवृत्त झालो आहे. जर श्रीकृष्ण म्हणाले असते गीतेचे ज्ञान, तर हे नसते म्हटले की मी आता प्रवृत्त झालो आहे, आता आलो आहे. श्रीकृष्णजी तर अर्जुनाच्या सोबत पहिलेच विद्यमान होते. तर हा जो काळ आहे तो श्रीकृष्णात प्रवेश करून आणि गीताजीचे ज्ञान बोलत आहे. तर याने गीतेचे 18 अध्याय बोलले, 700 श्लोक सांगितले. त्यानंतर याने गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये एक विशेष हिंट दिली आहे. आता समजा सद्गुरूची ही पण ओळख आहे की तो सद्ग्रंथातल्या कोड वर्ड्सना, गूढ शब्दांना आणि त्याच्या अर्थाला तो सद्गुरूच समजतो. तर यात काय सांगितलं आहे? गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये सर्व ज्ञान देताना मध्येच हिंट देतो की मी जे ज्ञान देत आहे ते कंप्लीट नाही आहे. आणि कंप्लीट म्हणजे पूर्ण यज्ञांची, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची संपूर्ण माहिती ब्रह्मणे मुखे. ब्रह्मणे म्हणजे त्या सत्यपुरुष सच्चिदानंद घनब्रह्म पूर्ण परमात्मा सर्वसृष्टी रचनाकाराने आपल्या मुखकमलातून ती वाणी बोललेली असते. ते कंप्लीट ज्ञान आहे. त्यात आध्यात्मिक अनुष्ठानांची माहिती विस्ताराने सांगितली गेली आहे अर्जुन. आणि त्याला जाणल्यानंतर मग तू सगळ्या कर्मातून, सगळ्या पापातून मुक्त होशील. आता सच्चिदानंद घनब्रह्मने जे ज्ञान आपल्या मुखकमलातून बोलले आहे ती वाणी आहे, ते तत्वज्ञान आहे, तो सूक्ष्मवेद आहे. जे गीता, वेद, पुराण, कुराण आणि बायबल 3 पुस्तकांचा संग्रह आहे. एक तोरात, जबूर आणि एंजिल.
त्याला बायबल म्हणतात, तिघांना एकत्रित संग्रहित केले आहे. तर यांच्या ज्ञानापेक्षा अन्य ज्ञान आहे ते जे सच्चिदानंद घनब्रह्मने आपल्या मुखकमलातून बोलले आहे. आता 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटले आहे की अर्जुन त्या तत्वज्ञानाला जे स्वतः येऊन परमात्म्याने बोलले आहे आणि हे जे ज्ञान आहे गीतेचे, पुराणाचे, वेदाचे, गीता, वेद आणि कुराण व बायबलमध्ये 3 पुस्तकांचा संग्रह आहे. हे जे ज्ञान आहे हे या काळ भगवानाने दिलेले आहे, याने बोललेले आहे आणि हे इनकम्प्लीट आहे. जसे 10वीच्या वर्गाचा सिलेबस असतो आणि कोणी हे म्हणेल की हा 10वीच्या वर्गाचा जो पाठ्यक्रम आहे आणि म्हणेल की BA व MAचा पण आहे, तर तिथे ऑब्जेक्शन आहे आम्हाला की हे तुम्हाला कळले नाही. हा 10वीपर्यंतचा मॅट्रिकपर्यंतचा अभ्यासक्रम आहे, हा BA व MAचा नाही आहे. परंतु सहयोगी असतो. खालच्या वर्गाचा अभ्यास वरच्या वर्गाच्या अभ्यासाला मदत करतो. ती माहिती आपल्याबरोबर राहते. ते चुकीचे पण नाही म्हणू शकत. जसे एका भक्ताने कोणाशी डिस्कस करताना या ज्ञानाच्या आधाराने त्याने म्हटले, तर कोणी म्हटले वेद आणि गीतेला तुम्ही इनकम्प्लीट का सांगतात तुमचे गुरुजी. त्याने उदाहरण दिले की जसे तुम्ही हांशीमध्ये एक बोर्ड वाचला ज्यावर ॲरो काढलेला होता आणि तिथे लिहिले होते बरवाला, पुढे लिहिले होते 35 किलोमीटर. तुम्ही चुकून त्या बोर्डवर लिहिलेल्या बरवालाला हांशीलाच बरवाला मानून तुम्ही इथेच बसलात. पुढे पण वाचा, यावर काय लिहिलं आहे की 35 किलोमीटर, ते पण वाचा. तर अशा प्रकारे या सगळ्या पुराणात, सगळ्या ग्रंथात जे आजपर्यंत आपल्याला उपलब्ध झाले आहेत, यात त्या पूर्ण परमात्म्याची माहिती देऊन ठेवली आहे. जसे यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र 15मध्ये वेद ज्ञानदाता म्हणतो की वायू अनिलम अथितम भस्मांतम शरीरम ओम कर्तो समर किल्वे समर और कर्तम समर. आता हा वेद ज्ञानदाता तोच आहे जो गीता ज्ञानदाता आहे. गीताची अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13मध्ये हा गीता ज्ञानदाता म्हणतो ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचे केवळ एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि माझा अन्य जप नाही आहे. जो शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे मरेपर्यंत याचे स्मरण करत देह सोडतो, तो ब्रह्मने ओमने मिळणारी जी आध्यात्मिक गती आहे, ती परमगती आहे, याची ती प्राप्त होते. ओमने ओम ब्रह्मचा जप आहे आणि त्याच्या जपाने, त्याच्या भक्तीने कुठे जाईल ब्रह्मलोकात. गीताची अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16मध्ये लगेच म्हटले आहे की ब्रह्मलोकापर्यंत, तिथपर्यंतचे सगळे लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. तिथे गेलेले प्राणी पण जन्म आणि मृत्यूच्या चक्रात राहतात. तर प्रसंग जो चालू आहे की वेद आणि गीता यांचा ज्ञानदाता एकच आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सत साहेब, आपलं नाव? मोजाबाजा पाडवी. आपण कुठून आलात? गाव वेरी, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्रचा. तिथून आलो सर आम्ही. आपला व्यवसाय काय आहे? सर आमची व्यवसाय शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 24/4/2022ला घेतली सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा घेतला अगोदर आम्ही सत्रीवर भातीजी महाराज असं म्हणून गुजरातचे हे महाराज होते. यांच्या संप्रदायात 20 वर्षे भक्ती केली सर आम्ही.
देवमोगरा माता असं म्हणून आमची कुलदेवी माता म्हणतात, तिच्याही भक्ती केली. आणि भगवान शिव असं त्यांचं मंदिर बनवून त्यांचाही 20 वर्षे भक्ती केली सर. आम्ही स्वतः मंदिर बनवला, तिथे पूजापाठ केली आणि 20 वर्षे भक्ती करून सर आम्हाला तिथून काही असं परिवर्तन दिसत नव्हता. कारण आम्ही ऑलरेडी आम्ही संत रामपालजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आता ती भक्तीचा अनुभव आता आला की आम्ही भक्ती करत होतो तर शास्त्रविरुद्धात करत होतो. तिथून आम्हाला काही लाभ भेटला नाही सर. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत येण्या अगोदर आपण जी पारंपरिक भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? सर, आम्ही असे आलो की आम्ही आमच्या गावाजवळ मलगी असं म्हणून एक शहर आहे, तिथे संत रामपालजी महाराजांचा बुक आहे ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग असं बुक विक्री करत होते सर. तिथून आम्ही ते बुक घेतले, ती पुस्तक वाचायला चालू केली आणि तिथून आम्हाला असं समजलं की आम्ही भक्तिविधी करत होतो भगवान शिवाशी, तर ती भक्ती आपल्याला ओम नमः शिवायशी मंत्रजाप दिला होता आमच्या गुरुने. आणि संत रामपालजी महाराजांनी ज्ञानगंगा यासात आपल्याला वाचायला भेटलं की ब्रह्म विष्णू महेश हे भगवान नाही, हे याच्याकडून आपल्याला ना सुख होऊ शकतं ना दुःख मिटू शकतं असं म्हणून संत रामपालजी महाराजांनी ज्या बुकमध्ये लिहून ठेवलं होतं सर, ते आम्ही वाचून तिथून चकित झालो आणि तिथून आम्हाला ज्ञान समजलं सर. जी भक्ती समजली सर, तिथून आम्ही असं विचार केला की देवी देवता आहे यांना आपण एवढी भक्ती करतो तरीसुद्धा आपलं संकट आहे ते आपण सुटत नाही, ते संकट आहे ते आपल्याला सोडत नाही आहे आणि आपले दुःख आहे तो मिटत नाही, तर आपल्याला काय करावं असं म्हणून प्रश्न पडला सर. भगवद्गीता आहे तिच्यासमोर बसून ते आणि ज्ञानगंगा असे बुक आहे ते सर्व ग्रंथामधून भगवानच्या विधिविधानांचा प्रमाण आहे तो सर्व आपल्या ज्ञानगंगा बुकामध्ये ही पाहायला भेटलं सर. भगवद्गीताचं ज्ञान होता तोच विस्तारितपणे आम्हाला समजायला भेटला सर. तिथून आम्हाला असं वाटलं की भगवान प्राप्ती करायची असेल तर मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात जावं लागेल. तिथूनच आपल्याला पूर्ण परमात्मा असे आपले प्राप्ती करायची विधिविधान भेटेल आणि तिथूनच आपल्याला मोक्ष होईल असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटलं सर. तिथून आम्ही विचार केला की आता एवढं 20 वर्षे भक्ती करूनही आपल्याला काय आपल्याला समजायला मार्ग नाही सापडला, तेही आपल्याला हे 1-1.5 महिन्यातच आपल्याला ज्ञानगंगा पुस्तक वाचता असं प्रमाणित ज्ञान भेटला सर. मग तिथून आम्ही विस्कळीत झालो की परंपरा भक्ती करत होते आम्ही महादेवाच्या मंदिर बांधून त्याच्याही पूजा करत होतो, पण आपल्याला परंपराची भक्ती करत होते तिथून आपल्याला असं अनुभव वेगळा पाहिला की भगवानांच्या विधीचा विधान आहे तो सर्व भगवद्गीतामध्ये लिहून ठेवलेला आहे आणि आपले साधू संत किंवा आपले गुरुजन आहे त्यांनी आजपर्यंत विस्तारितपणे काही सांगितलं नाही आपल्याला, तर तेच ज्ञान आहे भगवद्गीताची ज्ञान आहे ते आपल्याला संत रामपालजी महाराज विस्तारितपणे आपल्याला सांगून दाखवत आहे की मोक्ष कोणते भगवानांची भक्ती करून आपल्याला होईल किंवा या संकटातून कोणते भगवानांच्या विधिविधानानुसार आपण भक्ती केल्यानंतर आपलं संकट आहे ते तिथून आपण निघू शकतो. तर आपल्याला ज्ञान समजली. त्याच्यानंतर आता आपल्याला संत रामपालजी महाराजांशी नामदीक्षा घ्यायची आहे असं विचार झाला. त्याच्यानंतर मग नंदुरबार जिल्ह्यामधून आम्हाला नामदीक्षा सेंटर आहे तिथून आम्हाला नामदीक्षा संत रामपालजी महाराजांशी भेटली. सर, जसं तुम्ही आता मगाशी उल्लेख केला की संत रामपालजी महाराज हे देवी देवतांची जी भक्ती आहे ती वास्तविक सांगतात आणि त्यांच्यापासून कुठल्या प्रकारचा लाभ मिळत नाही किंवा ती भक्ती करायला नको असं सांगतात. तर याचाच अर्थ असा होतो की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे श्रद्धाळूंना सांगता आहेत की तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती करू नका आणि त्यांच्यापासून तुम्ही लांब राहा. तर हे खरं आहे का? सर, ते असं आहे की
जो संत रामपालजी महाराज हे देवी देवतांच्या भक्ती सोडवत नाही आहे, परंतु हे शास्त्र अनुकूल आणि जे शास्त्रात लिहिलेलं आहे ते देवी देवतांची भक्ती कशी करावी ते आपल्याला संत रामपालजी महाराज आपल्याला मार्गदर्शन करतात. ते सोडवतानाही पण ते वास्तविकपणे त्यांची भक्ती कशी करावी आणि ते भक्ती केल्यानंतर आपल्याला लाभ कसे होईल ते मार्गदर्शन आपल्या संत रामपालजी महाराज आपल्याला भक्तिविधी देतात. सर, आज महाराष्ट्रामध्ये बरेचसे साधू संत आहेत आणि ते सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश आणि जे 33 कोटी देवी देवता आहे यांची भक्तिविधी कशी करायची हे आज समाजाला सांगत आहेत. तर समाजाने संत रामपालजी महाराजांकडे का जावे आणि त्यांच्याकडनंच का भक्तिविधी समजून घ्यावी? सर, तो असं आहे की संत रामपालजी महाराज आहे ते आपल्याला सद्ग्रंथाच्या आधारित प्रमाणित आपल्याला भक्तिविधी दाखवता आणि जे दुसरे जो साधू संत असतात ते त्यांच्या मनमुखी आपल्याला भक्ती करायला लावता आणि त्यांच्याकडे कधी प्रमाण विचार गेलं तर मग सर ते भगवानांची विधीचा विधान काय आहे तेवढंही विचारलं तर ते जबाब द्यायला मागे सरकतात. आणि संत रामपालजी महाराज असे की जेवढे आपले हिंदू समाजाचे सद्ग्रंथ आहे त्याच्यामधून सर्वांच्या मालिक कोण आहे आणि त्यांच्या भक्ती कशी करावी आणि ते तत्वदर्शी संतकडे जाऊन आपल्याला ती सद्भक्ती भेटेल. आणि आजच्या ज्या कालियुगात आपले एकमेव संत तत्वदर्शी संत रामपालजी महाराज आहे आणि मोक्षमार्ग म्हणजे कसे हवे आपल्याला मोक्षासाठी आपल्याला संत रामपालजी महाराज भक्तिविधी देतात. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आले किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आम्हाला अनेक लाभ झाले. आम्हाला स्वतःला मूतखोळाचा प्रॉब्लेम होता सर आणि 2014 तो त्रास मला फार जोरात होत होता. प्रत्येक दवाखान्यात गेलो, सोनोग्राफी केली सर. तिथे सोनोग्राफी केल्यानंतर आम्हाला डॉक्टर लोकांनी सांगितलं की एका किडनीमध्ये तुमचा 16 mm खोडा आहे आणि दुसरी किडनीमध्ये तुमचा 6 mm खोडा आहे, तर तुम्हाला लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल, नाहीतर मग फार धोकाचा आहे असं डॉक्टर लोकांनी सांगितलं सर. त्यावेळेस आमच्याकडे पैसेही नाही होते, तर आम्ही ते जादूटोणावाल्याकडे गेलो, आयुर्वेदिकवाल्याकडे गेलो आणि बऱ्याच दिवशी सर आम्ही आयुर्वेदिकचा वापर केला आणि एका महिन्यात आयुर्वेदिकचा दवा 4000चा दवा खात होतो सर आम्ही. पण तरीसुद्धा तो मूतखोळाचा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही सर. आणि जर ते मूतखोळाचा प्रॉब्लेम वाढत चालला एवढा त्रास व्हायचा की दुखत आपल्याला मारून घ्यावं असं वाटायचं सर. तरीसुद्धा तो आपल्याला काही फरक पडला नाही. दवाखान्यात जाऊनही आयुर्वेदिकचा दवा खाऊनही फरक पडला नाही सर मला. जेव्हा संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो मूतखोळाचा प्रॉब्लेम हळूहळू कमी होत चालला सर. तर 2014 मला मूतखोळाचा त्रास होत होता आणि आज ज्या दिवशीपासून संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्या दिवशीपासून आज 2.5 वर्ष झाले सर. अजूनसुद्धा 1 रुपयाच्या गोळीसुद्धा घेतली नाही आहे सर आम्ही. एवढा मला लाभ झाला संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊन सद्भक्ती करून. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जो प्रदीर्घ काळापासून जो मुतखड्याचा त्रास सतावत होता त्यातून आपल्याला आराम मिळाला आणि आजच्या घडीला आपल्याला कुठल्या प्रकारचं मेडिसिन चालू नाही आणि आपला मुतखड्याचा प्रॉब्लेम हा पूर्णपणे दूर झाला. तर हा एक मोठा चमत्कार आज बघायला मिळालेला आहे आणि मोठा लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे झालेला आहे. मला हे विचारायचं आहे की या व्यतिरिक्तसुद्धा संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला आणखीन काही लाभ किंवा चमत्कार बघावयास मिळाले का? जो माझा मोठा मुलगा होता, जेव्हा मी पारंपरिक भक्ती करत होता तेव्हा एकदमच त्याच्या तब्येत खराब झाली आणि तब्येत खराब झाल्यानंतर आम्ही दवाखान्यात नेला त्याला आणि दवाखान्यात जाऊन त्यांना तपासणी केली तर डॉक्टर लोकांनी सांगून दिलं की तुझ्या मुलाला 2 किडन्या खराब आहे. तिथून मला असं वाटलं सर की माझ्या पायाची खालची जमीन सरकून चालली की माझ्या मोठ्या मुलगाला फक्त 22 वर्षाचा वय होता सर आणि 2 किडन्याचा मला ऐकायला आला तर तो काही व्यसन करत होता सर आणि काहीच
बिडी सिगरेट दारू वगैरे काहीच त्याला व्यसन नाही होती. आणि डॉक्टर लोकांनी सांगून दिला की तुझा मुलगा वाचणार नाही. तर तिथून माझी पायाखालाची जमीन सरकली सर. मग तिथून मला एवढं देवी देवतांची भक्ती करूनही त्याचा प्रतिफल मला हा भेटला असं म्हणून मला फार दुःख वाटलं सर. आणि 10-15 दिवसाच्या नंतर माझा मुलगा मृत्यूला झाला. आणि जो मोठा मुलगा होता तो मृत्यू पावला. त्याच्यानंतर दुसरा जो मुलगा होता माझा तो शाळेत होता चाळीसगावला. तिथून मला मास्तर लोकांचा फोन आला सर की तुमच्या मुलांना फार मोठा प्रॉब्लेम आहे, चांगला दवाखाना दाखवायचं दादा असं म्हणून मास्तर लोकांचा फोन आला. तर माझा मोठा मुलगा 15 दिवसा अगोदर तो मरून पावला होता. आणि 15 दिवसानंतर त्यांनी मास्तर लोकांनी मला फोन करून सांगितलं की दादा तुमच्या मुलांना फार मोठा प्रॉब्लेम आहे, चांगला दवाखान्यात जाऊन दाखवा असं म्हणून त्यांना फोन केला सर मला. तर आम्ही परत सरांना मास्तर लोकांना फोन केला की सर माझा मोठा मुलगा होता सर, तो 15 दिवसा अगोदर वयच झाला. दुसरा मुलगाही एवढा मोठा दुःखत आहे सर. मग आता ज्या दवाखान्यात तुम्ही दाखवलं असेल सर त्या दवाखान्यात माझ्या मुलगाला घेऊन जाऊ आणि त्या डॉक्टरांना विचारेल मी प्रत्यक्ष की त्यांना कोणती आजार आहे आणि एवढ्या गंभीरताने तो कोणत्या आजारात ग्रसित झाला असं म्हणून त्या सरांना विचारलं मी. सर मी उद्या येतो आहे, माझ्यासोबत या आणि माझ्या मुलगाला काय आजार आहे ते मी प्रत्यक्ष पाहेल असं म्हणून सर त्या मास्तर लोकांना सांगितलं. परत दुसऱ्या दिवशी उठून मी शाळेत आलो. शाळेत येऊन मग त्या सरांना सांगितलं की एक शिपाई देतो तुमच्यासोबत आणि ज्या दवाखान्यात तुमच्या मुलांचा आजार काढला होता त्या दवाखान्यात आमचा माणूस तुमच्यासोबत येईल. प्रत्यक्षात तुम्ही जाऊन त्याची आजार काय आहे ते प्रत्यक्षात तुम्ही जाऊन प्रत्यक्षात हे प्रमाण बघून घ्या असं म्हणून त्याने एक शिपाई दिला सर. तर मी चाळीसगावला आलो. तिथून जळगाव दवाखान्यात गेलो तर आमच्या समोरच त्यांनी सोनोग्राफी केली सर, CT स्कॅन केला. तिथून 1.5 इंचीचा असा त्यांनी वॉलचा डिस्कॅन सांगितलं सर. तर तिथून मला असं वाटलं की आजपासून माझी जिंदगी संपवते आहे असं म्हणून माझा दुसरा मुला आता एवढा मोठा आजारात ग्रसित आहे तर हा पण वाचणार नाही. आज माझं जीवन तो आहे तो व्यर्थ गेला, मनुष्य जन्म घेऊनही मला काही फायदा झाला नाही असं म्हणून फार दुःखात होतं सर. तर तिथून 7 लाख रुपयाची आपल्याला इलाजासाठी सांगितलं होतं सर डॉक्टर साहेबांनी. परत घरी आलो, मिसेससोबत आम्ही गोष्ट केली की आपल्या मुलांचं अशी प्रॉब्लेम आहे आणि एवढे खर्च लागणार आहे तरीसुद्धा वाचेल नाही वाचेल याची आम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही असं डॉक्टर साहेब सांगित होते. तर आता काय करायचं. मग मिसेस आणि आम्ही एवढं रोडालो की आपल्या इथं आता या जगामध्ये कोणीच नाही आहे, आपल्याला सुख साथ देणं कोणीच नाही आहे असं म्हणून आम्ही दोघे मिसेस आणि मी एवढं रोडाले. मुलांना तर कधी सांगितलंच नाही की तुझा असा प्रॉब्लेम आहे, तुला अशा आजार लागलेला आहे, तू वाचणार असं काही सांगितलं नाही. पण आम्हाला त्यानंतर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. नामदीक्षा घेतल्यानंतर सर एवढा लाभ भेटला मला की तोच मुलगा आज 2-2.5 वर्ष झाले सर. त्याची वालची प्रॉब्लेम होती, ती वालची प्रॉब्लेम आता बिलकुल नॉर्मल झाली आहे सर. तो एकदम चांगला आहे, शाळेत जातो आहे सर, 30 शाळेत जातो आहे. ते मास्तर लोक सांगतात ही कोणत्या दवाखान्यात दाखवलं आहे आणि हे कसं काय बरं झालं असं म्हणून ते सांगत होते. त्यावेळेस मी सांगितलं सर की संत रामपालजी महाराजांशी आम्ही नामदीक्षा घेतली आहे आणि नामदीक्षा घेतल्यानंतर ती भक्ती करून आम्हाला हे सर्व लाभ भेटला आहे असं म्हणून त्या मास्तर लोकांनी सांगितलं. का एवढा चमत्कार कसं झालं असं ते डॉक्टर लोक सांगत होते, मास्तर लोकही सांगत होते सर. आता त्याची जे प्रॉब्लेम होती, मुलाची जो प्रॉब्लेम होती ती सॉल्व झाली सर. एवढा लाभ भेटला सर मला. अजून मला असं सांगायचं वाटतं आहे की मला आर्थिक परिस्थितीमध्ये संत रामपालजी महाराजांचा गुरुदीक्षा घेतल्यानंतर जो आर्थिक लाभ झाले तेही सांगू इच्छितो मी की एकदम नाजूक परिस्थिती झाली होती.
घरामध्ये एवढे परिवार सर्व आजारी होते, त्याच्यामध्ये सर्व काय आपलं जर संपत्ती होती संपून गेली होती. पण त्याच्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांचा गुरुदीक्षा घेतल्यानंतर जो शारीरिक कष्ट होता तोही संत रामपालजी महाराजांनी शरणात घेऊन चांगलं केलं. आणि आर्थिक परिस्थिती सर अशी होती माझी की राहायलासुद्धा माझे पितळाचा घर होता. संत रामपालजी महाराजांची दयाने आता 10-11 लाखांचा घर बांधून घेतला सर आम्ही. तर परमात्माची दयाने एवढा लाभ झाला की भरपूर आपल्या जीवनात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षानंतर आपल्याला चांगले दिवस आले सर. सर, या ठिकाणी आपण जे सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्या परिवारावर जे कष्ट आलं होतं, जे दुःख आलं होतं ते दूर झालं. मुख्यतः आपला जो मुलगा आहे दुसरा, त्याला संत रामपालजी महाराजांनी जीवनदान दिलं आणि आपल्याला जी काही पीडा होती त्यातूनसुद्धा आपल्याला परमात्म्याने बाहेर काढलं आणि आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा आजच्या घडीला चांगली आहे आणि सुखी समाधानी जीवन आज आपण व्यतीत करत आहात. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आज दुःखी कष्टी लोक आहेत, जे समाजामध्ये आपल्या दुःखांपासून दूर होण्यासाठी नाना प्रकारच्या साधुसंतांकडे जातात, मांत्रिकाकडे जातात, तांत्रिकाकडे जातात, देवी देवतांची पूजा करतात, व्रतवैकल्य करतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ किंवा त्यातनं समाधान मिळत नाही, तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराज संदेश देतील. आम्ही तर एक हात जोडून विनंती करतो सर्वांना की आम्ही स्वतः एवढा दुःखात होतो, एवढा संकटात होतो, तिथून आम्हाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर एवढं काही संकट म्हणजे टोलला आणि आर्थिक लाभ पण झाला. तर हे जो आपल्याला जेवढे समाजाचे लोक आहे, समाजाचे भाऊ बहीण आहे, त्यांना सर्वांना मी हेच विनंती करेल की संत रामपालजी महाराजांकडून आपल्या गुरुदीक्षा घ्यावी आणि जे संकट आहे ते संकटामधून निघावं आणि जे आर्थिक परिस्थिती आहे तिथूनही संत रामपालजी महाराजची गुरुदीक्षा घेऊन तिथंही सुटकारा पाळावं असं मी विनंती करतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेतल्यामुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले. जे काही आपल्याला दुःख होते, जे काही कष्ट होते, जे काही व्याधी होते, त्यातनं आपण आज सुखरूपपणे बाहेर आला आहात आणि हे सर्व संत रामपालजी महाराजांनी केलं आहे. तर अशाच परिस्थितीत जे काही दुःखी आत्मा आहेत, ज्यांना आपल्या दुःखातनं मुक्त व्हायचं आहे, त्यांनीसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी. तर या भावनेतनं एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर संत रामपालजी महाराजांचा टी व्हीवर आपला सत्संग येत आहे. तर ते सत्संगाच्या खाली नंबर चालू असतात, ते नंबरवरती फोन करून आपल्याला गुरुदीक्षा घ्यायची पत्ता भेटू शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतात आणि सत्संग चालू असताना टी व्हीच्या स्क्रीनवर काही मोबाईल नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळच्या नामदान केंद्राची माहिती भेटते आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते. मला हे विचारायचं आहे की या गुरुदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, गुरुदीक्षा घेण्यासाठी बिलकुल 1 रुपया लागत नाही आणि निःशुल्क आपल्याला गुरुदीक्षा भेटू शकते. आणि जे आपले जवळचं गाय नामदान सेंटर असेल तिथे जाऊन आपण निःशुल्क नामदीक्षा घेऊ शकता. धन्यवाद सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा
किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.